पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। सर्वज्ञ ही जे होती हे उपाय ही जाणती। तेही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे। ज्ञानोबाराय अर्जुनाच्या प्रश्नाचा अनुवाद करत आहे की भगवंताने अर्जुनाला 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञान सांगितल्यानंतर साहजिकच अर्जुनाने काय केलेलं आहे? प्रश्न केलेला आहे, शंका केलेली आहे अर्जुनाने। भगवंताने जे तत्वज्ञान सांगितलं ते सर्व ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये काय भाव उत्पन्न झाला तो भाव अर्जुनाने प्रगट केलेला आहे, शंका प्रगट केलेली आहे। तसं तर गुरुवर्य बाबा सांगत असतात की शंका येणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे। माणसाच्या मनामध्ये प्रश्न पडणं म्हणजे काय आहे? जिवंतपणाचं लक्षण आहे। ज्या श्रोत्याला शंका येतात, प्रश्न पडतात, समजावं तो श्रोता काय आहे? जिवंत आहे, जिवंत। ऐकण्याकडे त्याचं काय आहे? लक्ष आहे। आता जे ऐकतच नाही, ज्यांचं चित्त कीर्तन प्रवचनामध्ये नसतं, चित्त दुसरीकडेच कुठतरी गेलेलं असतं आणि फक्त शरीराने या ठिकाणी जे आलेले असतात, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत। प्रेत तुकोबारा अशा लोकांना म्हणतात की चित्त जर जवळ नसेल तर या ठिकाणी प्रेत कशाला आणून मांडलं? प्रेत म्हणजे मढ कशाला आणलं? चित्त जर नसेल तर। कारण मढ त्यालाच म्हणतात ज्याच्यामधून चित्त आता निघून गेलं त्याला काय म्हणतात? मढ म्हणतात, प्रेत म्हणतात। असे जे लोक आहे ते खरं तर ऐकतच नाही, फक्त येऊन बसतात। तर त्या लोकांना शंका येण्याचा प्रश्न आहे का? नाही, त्यांना शंकाच येऊ शकत नाही, त्यांना प्रश्नच पडू शकत नाही। प्रश्न कोणाला पडतात? तर ज्याला ऐकण्याची सवय आहे, जो श्रोता कान देऊन श्रवण करतो, काय सांगितलं आहे, असं सांगितलं तर हे खरं असेल का? खरं आहे तर असं कसं असेल? असे त्याला काय येतात? शंका येत असतात। आणि याही पुढे जाऊन पाहिलं तर जो श्रोता सर्वज्ञ आहे, ज्याला सगळंच कळतं, काही काही श्रोते असे पण असतात की त्यांना काय असतं? सगळं कळत असतं। मोठमोठ्या महात्म्यांचं त्यांनी श्रवण केलेलं असतं, ग्रंथाचं पारायण केलेलं असतं, ग्रंथाचं त्यांना ज्ञान असतं आणि म्हणून त्यांना शंका येत नाही। म्हणून त्यांना काय येत नाही? शंका येत नाही। फक्त सत्संग म्हणून जाण्याच्या संप्रदायाचा प्रघात आहे म्हणून ते कीर्तन भजन प्रवचन श्रवण करतात। तर असे जे श्रोते आहे त्यांना सुद्धा शंका येत नाही।
म्हणजे ज्याला काहीच कळत नाही त्याला शंका येत नाही, आणि दुसरा म्हणजे ज्याला सगळंच कळतं त्याला काय होत नाही, शंका येत नाही. शंका कोणाला येते, प्रश्न कोणाला पडतात, जे मधले आहे, ज्यांना थोडं थोडं कळतं पण सगळं कळत नाही, त्यांना काय येतात, शंका येतात, प्रश्न पडतो. तसं प्रश्न पडणं हे काय आहे, जिवंतपणाचं लक्षण आहे. हा शंकेचा ठाव कीर होय, भगवंताने सुद्धा म्हटलेलं आहे अर्जुनाला. अर्जुना, या ठिकाणी शंका तुला येऊ शकते, न धारावित्व ते राहू द्या, पण शंका येऊ शकते. म्हणून आपल्या मनामध्ये जो भाव निर्माण झाला, जी शंका निर्माण झाली, ती आपण काय केले पाहिजे, कोणापुढे तरी मांडली पाहिजे. जो प्रश्न निर्माण झाला कोणाला तरी विचारलं पाहिजे, महाराज याचं उत्तर काय आहे, हे असं कसं आहे, देवाने असं सांगितलं, संत असे सांगतात, असे दोन बाजूने का बोलतात, याचं उत्तर काय आहे, असं कोणाला तरी काय केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. आणि ज्याला कळतं त्याच्यापुढे विचारलं पाहिजे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळत असतं. म्हणून देवाने सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये सुद्धा भाव निर्माण झाला, शंका आली अर्जुनाला, आणि अर्जुनाला वाटलं आता आपण आपली शंका काय करावी, विचारून घ्यावी. आपल्या मनात जो भाव निर्माण झाला तो देवापुढे आपण मांडला पाहिजे, कारण याचं समाधान, याचं उत्तर देणारा एकमेव कोण आहे, देवच आहे. देवाशिवाय कोण सांगू शकतं, देवाशिवाय कोणीच सांगू शकत नाही. कारण भगवंत सगळ्या शास्त्राचा काय आहे, ज्ञाता आहे. माहीत नाही अशी कोणतीच गोष्ट देवाजवळ नाही, देवाला सगळंच माहीत असतं. म्हणून अर्जुनाला वाटलं देव आपल्यासमोर बोलण्यासाठी तयार झालेलेच आहे, तर आता सगळंच आपण काय करून घेऊ, देवाला विचारून घेऊ. म्हणून अर्जुनाने म्हटलेलं आहे, तरी आता पुशेन काही आपुले अपेक्षित, आपल्याला जे विचारायचं आहे ते आपण आता काय करावं, विचारून घ्यावं. म्हणून अर्जुनाने शंका केलेली आहे, तरी देवा हे ऐशे कैशे जे ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे, मार्ग सांडून अनारिशे चालत देखो. देवा असं कसं आहे रे, ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे, अज्ञानी लोक आहे एखादे, ज्याला काहीच कळत नाही, अडाणी लोक आहे, तर त्याला या मार्गातलं काही कळत नाही, तो मार्ग सोडून चालू शकतो. पण ज्ञानी लोकांनी मार्ग सोडून कसा जावा, ज्यांना याच्यातलं सगळं कळतं त्यांनी तरी मार्गाने चाललं पाहिजे ना. मार्ग सांडून अनारिशे चालत देखो, हे देवा मार्ग सोडून दुसऱ्या बाजूने हे लोक का चालतात, का चालतात. मार्गाचा ज्ञानोबारांनी या ठिकाणी एक दृष्टांत दिलेला आहे, मार्ग सोडून चालतात. हा मार्गाचा जो दृष्टांत दिला तो कोणत्या सिद्धांताकरता दिलेला आहे, कशाचा मार्ग आहे, या मार्गाचं नाव काय आहे, मार्ग सुरू कुठून झालेला आहे, हा मार्ग कुठपर्यंत जात आहे, हे तर पाहिलं पाहिजे. मार्ग शब्दाचा अर्थ होतो वाट. मार्ग कशाला म्हणतो आपण, वाट. एखादी वाट असेल तर त्यालाच शुद्ध भाषेमध्ये म्हणतात मार्ग, वाटेला मार्ग म्हणतात. आणि वाट त्याला म्हणतात की जी मुक्कामापर्यंत जाते, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी नेऊन पोहोचवते, तिला म्हणावं वाट. तसं तर व्यवहारामध्ये प्रत्येक रस्त्यालाच वाट म्हणतात, जिकडं आपल्याला जायचं त्यालाच वाट म्हणतात असं नाही, पण जो रस्ता कुठेतरी नेऊन पोहोचवतो त्याला काय म्हणतात, वाट म्हणतात. अशा दोन्ही व्याख्या आहे. तर मार्ग सांडून अनारिशे चालत देखो या म्हणण्यामध्ये कोणता मार्ग सांगायचा आहे ज्ञानोबारायांना, अर्जुनाला कोणता मार्ग सांगायचा आहे, तर अर्जुनाने म्हटलेलं आहे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे, ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे. ज्या श्लोकावर ज्ञानोबारायांनी भाष्य केलेलं आहे त्या श्लोकामध्ये अर्जुनाने म्हटलेलं आहे, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. पापम चरती पुरुषः, पुरुष पाप का करतात, कशामुळे लोक पाप करतात, हे अर्जुनाला म्हणायचं आहे.
अर्जुनाला म्हणायचं आहे. दिसतंय अर्जुनाला, लोक पुण्यही करताना दिसतात आणि पापही करताना दिसतात. तर मग लोक पाप का करतात हे अर्जुनाला म्हणायचं आहे. आणि पाप करण्याला अर्जुनाने किंवा ज्ञानोबाने म्हटलेलं आहे, मार्ग सांडून अनारिशे चालत देखो, मार्ग सांडून अनारिशे चालत देखो. म्हणजे पाप करणारे त्यांना ज्ञानोबा म्हणतात हे मार्ग सोडून चालतात. याच्यावरूनच लक्षात येतं की हा जो मार्ग आहे तो पाप पुण्याशी संबंधित मार्ग आहे. पाप पुण्याशी संबंधित मार्ग. आणि पाप पुण्याशी संबंधित मार्ग कोणता असेल तर तो मार्ग आहे भगवत प्राप्तीचा. भगवत प्राप्तीचा मार्ग पाप पुण्याशी काय आहे? संबंधित आहे, संबंधित आहे. व्यवहाराचा जो मार्ग आहे तो व्यवहाराच्या मार्गामध्ये पाप पुण्याचा काही संबंध नसतो. पाप पुण्याचा संबंध असतो का? नाही. व्यावहारिक मार्गाचा पाप पुण्याशी संबंध नसतो. पाप पुण्याशी संबंध हा पारमार्थिक मार्गामध्ये आहे. एखाद्या रस्त्याने चाललं आणि दुसऱ्याला माहीत असेल या रस्त्यामध्ये काय आहे, पुढे अडचण आहे किंवा पुढे रस्ता बंद झालेला आहे किंवा या रस्त्याने आता कोणी जात नाही किंवा या रस्त्याने हिंस्र पशु आहे, वाघ, सिंह, लांडगे या रस्त्याने फिरतात, असं जर एखाद्याला माहीत असेल तर माणूस नक्कीच दुसऱ्याला काय करतो? सावध करतो. काय म्हणतो आपण? अरे त्या रस्त्याने जाऊ नको, जाऊ नको त्या रस्त्याने. कशामुळे जाऊ नको? तर त्या रस्त्याने हिंस्र पशु आहे, तुझ्या जीवाला त्या रस्त्याने जाण्याला काय होईल? काहीतरी धोका होईल, म्हणून त्या रस्त्याने तो काय करू नको? जाऊ नको. असं आपण त्याला काय करतो? सावध करतो, सावध करतो. पण असं कोणी म्हणतं का अरे त्या रस्त्याने तू जाऊ नको, कारण त्या रस्त्याने तू जर गेला तर तुला पाप लागेल, असं कोणी म्हणतं? त्या रस्त्याने तू जर गेला तर तुला पुण्य लागेल, एखाद्या गावाला जायचंय, असं कोणी म्हणत नाही. म्हणजे पाप आणि पुण्याचा संबंध हा व्यावहारिक मार्गामध्ये नसतो, व्यावहारिक वाटेमध्ये याचा काय नाही? संबंध नाही. तर पाप पुण्याचा संबंध हा पारमार्थिक वाटेसोबत आहे. आणि या दोन्ही वाटा तुकोबारांनी म्हटलेलं आहे, दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा, करतील साठा आपुलाला. दोन्ही वाटा दोन दिशेने जात आहे. परमार्थाची वाट आहे आणि संसाराची वाट आहे. दोन्ही दोन बाजूला जात आहे वाटा. तर पाप पुण्याचा संबंध हा परमार्थाच्या वाटेकडे आहे आणि दोन्हीचंही साध्य आहे, दोन्हीचंही साध्य आहे. वाट आहे, वाट म्हटली की ती कुठेतरी काय करते? जातच असते. वाट कुठेतरी जातच असते. भले ती एखाद्या गावाला जाईल, एखाद्या शेतापर्यंत जाईल, कुठंतरी वाट जात असते. आता एवढ्या सगळ्या घाटाच्या वाटा आहे, कोण्या गावाला जातात का? नाही, गंगेपर्यंत जातात. वाट म्हटली की ती कुठेतरी जात असते, गावाला, नदीला, एखाद्या शेतापर्यंत, धरणापर्यंत, कुठेतरी वाट जात असते. तसं या दोन्ही वाटा दोन्हीकडे जातात, म्हणजे त्यांना काय आहे? मुक्काम आहे, त्यांना साध्य आहे. तर संसाराची जी वाट आहे ती वाट जाते दुःखापर्यंत. संसाराची वाट कुठं जाते? दुःखापर्यंत जाते संसाराची वाट. संसाराच्या वाटेने जो गेला त्याला दुःख मिळणारच आहे, याच्यामध्ये संशयच नाही. संसाराची वाट आहे, दुःखापर्यंत जाते, नरकापर्यंत वाट जाते, मृत्यूपर्यंत जाते संसाराची वाट. म्हणून तुम्ही पहा, संसारामध्ये आलेला प्रत्येक मनुष्य आहे, त्या प्रत्येक मनुष्याला मरण काय आहे? अटळ आहे, अटळ. एक ना एक दिवस त्याला मारायचंच आहे. आपण विसरून गेलो मारायचं, मग कोणी मरण विसरलं म्हणजे त्याला मरण येत नाही असं आहे का? नाही. एक ना एक दिवस मारायचं आहे, कारण ही संसाराची वाटच तिथपर्यंत आहे, मृत्यूपर्यंत, दुःखापर्यंत. त्याच्या उलट दुसरी जी परमार्थाची वाट आहे, ती परमार्थाची वाट ही सुखापर्यंत आहे. परमार्थाच्या मार्गाने गेला म्हणजे त्याला काय होणार आहे? सुख प्राप्त होणार आहे, सुख प्राप्त होणार आहे. परमार्थाची वाट आहे, वैकुंठापर्यंत जाणारी ही वाट आहे. तुका म्हणे जाऊ चालत वैकुंठा, तुका म्हणे सोपी केली पायवाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. ही वैकुंठाची वाट आहे, सुखापर्यंत नेणारी वाट आहे, अमर करणारी ही काय आहे? वाट आहे. म्हणून या दोन्ही वाटा आहे. यातील जी परमार्थाची वाट आहे ती सुखापर्यंत म्हणजेच भगवंतापर्यंत नेणारी आहे. कारण सुख स्वरूप फक्त कोण आहे? भगवान परमात्मा आहे. भगवंताकडे नेणारी जी वाट आहे त्या वाटेला म्हणावं परमार्थिक वाट.
या ठिकाणी वाटेचा संबंध आहे. मार्ग सांडून अनारिशे चालत देखो. ज्ञानोबा म्हणतात हे लोक मार्ग सोडून दुसरीकडे चालताना दिसत आहे. म्हणजे संसाराचा मार्ग ज्ञानोबारांना गृहीत नाही. अर्जुनाला म्हणायचं आहे ही पारमार्थिक वाटेने जे निघालेले आहेत तर ते सुद्धा मार्ग सोडून दुसरीकडे जाताना दिसत आहे. आता पारमार्थिक जो मार्ग आहे, भगवंताकडे जाणारा जो मार्ग आहे, जी वाट आहे, त्याचेही बरेच प्रकार आहे. अनेक वाटा जातात भगवंताकडे, अनेक वाटा जातात. ज्ञानाची वाट ही सुद्धा भगवंतापर्यंत जाणारी आहे, देवापर्यंत जाणारी आहे. कर्माची वाट सुद्धा देवापर्यंत जाणारी आहे. तपाची वाट भगवंतापर्यंत जाणार आहे. व्रताची वाट आहे ती सुद्धा भगवंतापर्यंत जाते. योगाची वाट भगवंतापर्यंत जाते. त्यानंतर भक्तीची वाट सुद्धा भगवंतापर्यंत जाते. प्रमुख 2 मार्ग केलेले आहे देवाने. अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकीय दोन्ही निष्ठा, मजची पासुनी प्रगटा अनादि सिद्धा. एको ज्ञान योग म्हणजे जो सांखी अनुष्ठिजे, जेथ प्राप्ती सवे पाविजे तद्रुपता. आणि एक कर्मयोग जाण, जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. 2 मुख्य वाटा देवाने केलेल्या आहे. एक ज्ञानाची वाट आहे, एक कर्माची वाट आहे. दोन्ही वाटा देवापर्यंत जातात. ज्यांनी ज्ञानाची साधना केली त्यांनाही देवच प्राप्त होतो. ज्याने कर्माची साधना केली त्यांना सुद्धा देवच प्राप्त होतो. आणि ज्याने योगाची साधना केली त्यांनाही देव प्राप्त होतो. तपाची साधना, व्रताची साधना, या सगळ्या साधना भगवंतापर्यंत नेणारे आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तर ही भक्तीची वाट सुद्धा तिथपर्यंतच जाणारी आहे, तिथपर्यंतच. ज्ञानादेव तु कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमहा. ज्ञानविनयके उपाय करिशी जितुके, तीही गुंफशी अधिके रुखी ये. यातून सांगायचं ज्ञानोबाराला ज्ञानाची वाट सुद्धा मोक्षापर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत जाणारी आहे. योगाची वाट जरी पाहिली तर योगाची वाट सुद्धा समाधीद्वारे भगवंताची प्राप्ती करून देते. तपाची वाट सुद्धा तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे, तिथपर्यंतच जाणारी वाट आहे. त्यानंतर व्रताची जी वाट आहे ती सुद्धा भगवंतापर्यंतच जाणारी आहे. व्रते एकादशी करुनी परलोक ठाकावा, म्हणजे भगवंतापर्यंत जाणाऱ्या या वाटा आहे. आणि चालू सांप्रत विषय जो आहे तो सगळा विषय हा काय आहे, कर्माचा विषय आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारांना जी वाट अपेक्षित आहे किंवा अर्जुनाला जी वाट अपेक्षित आहे ती वाट म्हणजे कर्माची वाट आहे. किंवा कर्म हे जर उपलक्षण केलं तर ज्या वाटा सोप्या आहेत त्या सगळ्या वाटांचा याच्यामध्ये काय आहे, अंतर्भाव आहे. भक्तीचा सुद्धा याच्यामध्ये काय आहे, अंतर्भाव आहे. आणि आपण सगळे वारकरी असल्यामुळे भक्तिपंथाने जाणारे आहोत. भक्तिपंथ बहुसोपा पुण्य नागवे या पापा. भक्तीच्या मार्गाने आपण सगळे देवापर्यंत जाण्यासाठी निघालेले आहोत. म्हणून भक्ती या मार्गाचा या ठिकाणी स्वीकार करून ज्ञानोबा म्हणत आहे, मार्ग सांडून अनारिशे चालत देखो. मार्ग सोडून दुसरीकडे चालताना हे लोक दिसत आहेत, ज्ञानोबा म्हणतात. आता एखाद्याला जर मुक्कामाला जायचं तर मुक्कामाला जाण्यासाठी त्याला काय करावं लागेल, वाटाला तर लागावंच लागेल. वाटाला लागावं लागेल. जो वाटालाच लागला नाही अजून तो मुक्कामाला जाईल का, जाऊच शकत नाही. अजून मार्गालाच लागला नाही तो त्या ठिकाणी जाऊच शकत नाही, हे निश्चित आहे. बरं मला सांगा, एखादा वाटेला जरी लागला, वाटेला लागला एखादा, पण जिथं जायचं ती वाट सोडून दुसऱ्याच वाटेला जर लागला तो जाईल का, तोही त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकत नाही. तोही त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकत नाही. ज्याला चंद्रभागेला जायचं तो या रस्त्याने निघाला पुढं वर, किती लांब चालल्यानंतर चंद्रभागेला जाईल, जाऊच शकत नाही तो. कारण चंद्रभागेला जाण्याचा रस्ता कुंकडा आहे, या ठिकाणी आहे, पुढे नाही. ज्याला मंदिराकडे जायचा तो इकडे निघाला, तो सुद्धा मंदिरापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे जो रस्त्याला लागला नाही अजून तो सुद्धा मुक्कामापर्यंत जाऊ शकत नाही. जो रस्त्याला लागलेला आहे पण दुसऱ्याच वाटाला लागला तोही जाऊ शकत नाही.
आणि त्याही पुढं जर विचार केला तर एखादा रस्त्याला लागला, ज्या ठिकाणी जायचं त्याच रस्त्याला लागला, पण नुसताच रस्त्यात उभा राहिला, चाललाच नाही पुढं, तो तरी पोहोचू शकतो का? तोही पोहोचू शकत नाही. मंदिराकडे ज्याला जायचं तो कबीर मठाच्या पुढं जाऊन उभा राहिला, कमरेवर हात देऊन उभा राहिला, आता किती वेळ हात दिल्यानंतर मंदिरापर्यंत जाईल? नाही, वाटेला लागावं लागतं. जी वाट तिथपर्यंत जाती त्या वाटेला लागावं लागतं आणि त्या वाटेने चालावं लागतं. हे सुद्धा माणसाने पाहिलं पाहिजे, हे सुद्धा पाहिलं पाहिजे. तर मार्ग सांडून अनारिशे चालत देखो, म्हणजे ज्याला मार्गाने जायचं आहे त्याने नीट मार्गाने चालावं, मार्ग सोडून जाऊ नये. ज्ञानोबारायांना सांगायचं की भक्तिपंथाने चालणारे हे जे सर्व लोक आहे, भक्तीच्या मार्गाने चालणारे आपण, तुम्ही, आम्ही, हे सगळे लोक आहे, हे सगळे लोक काय करत आहे? मार्ग सांडून अनारिशे चालत देखो, आपला रस्ता सोडून दुसरीकडे चालताना दिसत आहे, दुसरीकडे चालताना दिसत आहे. याचा अर्थ काय? तर पुण्यप्राप्तीचा हा काय आहे? मार्ग आहे. कारण पुण्याची प्राप्ती केल्याशिवाय देवाची भेट होते का? नाही होऊ शकत. पापी लोकाला देव भेटत असतो का? नाही भेटत. जैसा पापियाच्या ठाई नवसे मोक्ष, मोक्ष नवसे. पापी लोकांना देव मिळत नसतो. देव ज्याला प्राप्त करून घ्यायचा त्याला पुण्य करावं लागतं, पुण्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. म्हणून हा मार्गच पुण्याचा आहे. आणि एखादा जर पुण्य सोडून पाप करत असेल, पुण्य सोडून जर पाप करत असेल तर साहजिकच आहे, ज्ञानोबराय म्हणणारच आहे की मार्ग सांडून अनारिशे चालत देखो. मार्ग सांडून तुकोबरांनी म्हटलेलं आहे, चालती आडवाटा आणि का दावी ती जे निटा. दुसऱ्याला मार्ग दाखवतो पण स्वतः आडवाटा चालती. आडवाटेने जाणारा जो आहे त्याचा हा विषय आहे. त्याच्यासाठी ही ओवी आहे. पाप सोडून जो, पुण्य सोडून जो पाप करतो, हा रस्ता पुण्याचा आहे. पुण्यच करत राहावं, पाप करू नये. हे ज्ञानोबराला दिसत असेल त्यावेळेस की भक्ती करणारे सुद्धा आता काय करायला लागले? पापाकडे जायला लागले, पापाचं आचरण करायला लागले. म्हणून प्रत्येक भक्ती करणाऱ्या मनुष्याचं हे कर्तव्य आहे की आपण जाणून घेतलं पाहिजे पुण्य कशाने होत असतं, पाप कशाने होत असतं. या सगळ्या गोष्टी जाणल्या पाहिजे. नुसतंच भक्तिपंथात आला, गळ्यात माळ घातली, देवाच्या नावाचा आपण गंध लावला, वारी केली, एवढ्याने देव नाही मिळत, एवढ्याने देव नाही मिळत. कारण देव आपल्या कर्माचा हिशोब करत असतो. कर्माचा हिशोब करतो देव. याने पाप किती केलेले आहे, याने पुण्य किती केलेलं आहे, याचा हिशोब करतो देव. म्हणून प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे, पाप पुण्य आपण जाणून घेतलं पाहिजे. कशाने पाप होतं आणि कशाने पुण्य होतं या गोष्टी जाणल्या पाहिजे. आणि एकदा जाणल्यानंतर मग पाप करण्याचं काय करावं? सोडून द्यावं आणि पुण्य करण्याची वृत्ती मनुष्याने धारण करावी. म्हणून मार्ग सांडून अनारिशे चालत देखो. अर्जुन म्हणतो, देवा, हे भक्ती करणारे लोक, कर्माचं आचरण करणारे लोक, त्यांचा जो मार्ग आहे तो मार्ग सोडून दुसरीकडे जाताना मला दिसत आहे. असं कशामुळं होतं? कशामुळं होतं? असं कशामुळं होतं? कोणीही मनुष्य झाला, आपल्याला पाप करावं वाटतं का? नाही. तुम्हाला पाप करावं वाटतं? नाही वाटत. इकडं पाप करावं वाटतं का? नाही. पाप करण्याची इच्छा नसते तरीसुद्धा पाप होतं ना, तरीसुद्धा पाप होतं. बळच मनुष्य त्या पापामध्ये काय होतो? प्रवृत्त होतो. पाप करण्याची आपल्याला लय हौस असते असं काही नाही, बळच त्याच्यामध्ये प्रवृत्त आहे. अर्जुनाची शंका आहे, मग इच्छा नसताना हे लोक कसं काय पाप करतात? कशामुळे हे लोक पापामध्ये प्रवृत्त होतात? पुढे अर्जुन बोलत आहे, सर्वज्ञ ही जे होती, हे उपाय ही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती, कवने गुणे, कवने गुणे, कवने गुणे. या ठिकाणी विषय सामान्याचा घेतलाच नाही अर्जुनाने. सामान्य लोकांना सोडूनच दिलं. त्यांना कळतच नाही, त्यांना कळतच नाही, त्यांचा काहीच प्रश्न नाही. पण जे सर्वज्ञ आहेत, सर्वज्ञ जे काय आहे? सर्वज्ञ. आपण अल्पज्ञ आहोत. ज्ञ म्हणजे जाणणारा, ज्ञान असणारा. आपल्याला सगळं ज्ञान आहे का? नाही, सगळं ज्ञान नाही आपल्याला. एखाद्या क्षेत्रातलं थोडंफार काय असतं? ज्ञान असतं. सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला नसतं. कोणाला कोणत्या क्षेत्रात ज्ञान असेल, कोणाला कोणत्या क्षेत्रात ज्ञान असेल. प्रत्येकाचं क्षेत्र काय आहे?
भिन्न भिन्न आहे ज्ञानाचं, भिन्न भिन्न आहे ज्ञानाचं क्षेत्र, भिन्न भिन्न आहे. आता एखादा डॉक्टर झाला, चांगलं ज्ञान कमवलं त्याने त्या क्षेत्रामध्ये, मोठमोठे त्याला शस्त्रक्रिया ऑपरेशन करता येतं मोठमोठले. असा जरी डॉक्टर असेल, त्याला जर घराचं बांधकाम करायला सांगितलं येईल का करता? घराचं बांधकाम त्याला करताच येऊ शकत नाही, तो कितीही मोठा डॉक्टर असला तरी. त्याचं कारण काय आहे? त्या क्षेत्रातलं त्याला ज्ञान नाही, त्या क्षेत्रातलं त्याला ज्ञान नाही. याच्या उलट एखादा बांधकाम करणारा असेल आणि त्याला डॉक्टरमध्ये दवाखान्यामध्ये नेऊन बसवलं, त्याला जमेल का ते? त्यालाही ते जमू शकत नाही, नाही जमू शकत. प्रत्येकाचं क्षेत्र काय असतं? भिन्न भिन्न असतं. आपापल्या क्षेत्रातलं आणि त्याही क्षेत्रातलं थोडंफार ज्ञान आपल्याला असतं. सगळं ज्ञान असतं असं काही नाही, थोडंफार ज्ञान असतं. एक वेळेस आद्यगुरु शंकराचार्य एका ठिकाणी गेले. आता लोकांना माहीत होतं शंकराचार्य येत आहे. शंकराचार्य म्हणजे त्यावेळेस सर्वात मोठे, म्हणजे सगळ्या भारतामध्ये, सगळ्या विश्वामध्ये ज्यांची ख्याती आहे, प्रसिद्ध होते त्या काळात. साधू म्हणून, संत म्हणून, ज्ञानी म्हणून, विद्वान म्हणून ते काय होते त्या काळात? प्रसिद्ध होते, फार प्रसिद्ध होते शंकराचार्य त्या काळात. म्हणून त्यांना आद्य गुरु म्हणतात. आद्य गुरु, सर्वांचे ते काय आहे? गुरु आहे. शंकराचार्य फारच ज्ञानी होते, फारच ज्ञानी होते. म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा म्हटलेलं आहे की भाष्यकारा ते वाट पुसतू आणि व्यासांचा मागोवा घेतो. ज्ञानोबराय म्हणतात, मी कशाच्या आधारे बोलतो? ज्ञानेश्वरी कशाच्या आधारे लिहिलेली आहे? कोणत्या तत्वज्ञानाचा मी स्वीकार केला? ते सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात, भाष्यकारा ते वाट पुसतू. भाष्यकार, भाष्य करणारे जे आहे, ब्रह्मसूत्रावर, गीतेवर, उपनिषदावर भाष्य करणारे आद्य गुरु शंकराचार्य आहे. त्या शंकराचार्यांच्या ज्ञानानुसार मी काय करत आहे? ज्ञानेश्वरी करत आहे. त्यांच्या मताचा मी काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. त्यांच्या मताचा मी स्वीकार केलेला आहे. भाष्यकारा ते वाट पुसतो आणि व्यासांचा मागोवा घेतो. व्यासांचंही मी काय केलेलं आहे? ज्ञान घेतलेलं आहे. म्हणजे ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? ज्यांचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी म्हणावं, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव. ज्ञानी यांचे जे काय आहे? गुरु आहे. किंवा नाथ महाराज सुद्धा म्हणतात, ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी. ज्ञानी यांचा शिरोमणी. शिरोमणी म्हणजे काय? सगळ्यात श्रेष्ठ असणारा, ज्ञानी लोकात जे श्रेष्ठ आहे असे असणारे. किंवा नामदेवराय सुद्धा तेच म्हणतात ना. नामदेवराय सुद्धा ज्ञानोबरायचं वर्णन करताना म्हणतात की ज्ञानोबराय हे कोण आहे? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानाचे काय आहे? राजा आहे. किंवा ज्ञान त्यांच्यामुळे शोभून दिसत आहे, एवढं वर्णन ज्ञानोबरायांचं केलं. असे असणारे ज्ञानोबराय. त्याही ज्ञानोबरायांनी म्हणावं की भाष्यकारा ते वाट पुसतो. मी भगवान शंकराचार्यांच्या मार्गाने चालत आहे. मग ते शंकराचार्य किती ज्ञानी असतील, किती विद्वान असतील? तर ते शंकराचार्य अत्यंत विद्वान. जर त्या काळामध्ये शंकराचार्यांनी अवतार धारण केला नसता, त्या काळामध्ये शंकराचार्य म्हणजे अवतारीच पुरुष आहे. कारण भगवान शंकरानेच शंकराचार्य नावाने काय केलं होतं? अवतार धारण केलेलं होतं. साक्षात शंकरू असं म्हटलेलं आहे. शंकराचार्य म्हणजे काय आहे? साक्षात शंकर आहे. तर भगवान शंकराचार्याने जर त्यावेळेस अवतार धारण केला नसता तर आज या ठिकाणी आपण प्रवचनच झालं नसतं आपलं. आज या ठिकाणी सगळं प्रवचन, कीर्तन आपण करतो, हे सर्वस्वी श्रेय कोणाला आहे? शंकराचार्यांना आहे. शंकराचार्यांना. शंकराचार्यांनी हे केलं नसतं तर नक्कीच आपण बौद्ध किंवा जैन धर्मामध्ये गेलो असतो. त्या काळामध्ये बौद्ध आणि जैन धर्म फार वाढला होता. सगळ्या भारतभर त्याची वाढ झाली होती. त्या सगळ्याचं खंडन कोणी केलं असेल तर ते शंकराचार्य आहे. जैनाचंही खंडन केलं आणि बौद्धाचंही खंडन केलं आणि सनातन धर्माची त्यांनी काय केली? उत्थापना केली, जीर्णोद्धार केला.
वैदिक हिंदू धर्माचा त्यांनी जीर्णोद्धार केला. ते शंकराचार्य येणार आहे म्हणून सगळेच लोक काय झाले, गोळा झाले. साहजिकच आहे, मोठे व्यक्ती येणार म्हणजे सगळेच लोक त्यांना पाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी गोळा होतात. सगळे लोक जमलेले आहे आणि शंकराचार्यांचं काय झालं, आगमन झालं. आगमन समुद्राच्या काठावर येणार होते. समुद्राच्या मोकळ्या पटांगणामध्ये सभा होती त्यांची, त्या ठिकाणी शंकराचार्य आलेले आहे. आता शंकराचार्य म्हणजे संन्याशाचा वेश, हातामध्ये कमंडलो आहे, अंगामध्ये भगवे वस्त्र धारण केले आहे, भस्म लावलेला आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, तुळशीची माळ आहे आणि हातामध्ये दंड कमंडलो धारण केले, संन्यास वेशामध्ये आले होते. आणि आल्यानंतर सगळ्या लोकांनी काय केला, जय जयकार केला, जय जयकार केला, जय जयकार केला. आणि त्यातील जे मुख्य माणूस होता त्याने सांगितलं की आपल्या ठिकाणी जे पाहुणे म्हणून आलेले आहे, अतिथी म्हणून आलेले आहे, असे शंकराचार्य म्हणजे साक्षात ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर, ज्ञानसिंधू आहे शंकराचार्य, ज्ञानसिंधू असं सांगितलं. हे शंकराचार्यांनी ऐकलं. शंकराचार्यांना ते काय झालं नाही, सहन झालं नाही. कारण जो साधू असतो, खरा सत्पुरुष असतो, त्याला आपली स्तुती केलेली कधीच काय होत नाही, सहन होत नाही. स्तुतीप्रिय नसतात साधू. साधूंची स्तुती करावी पण साधूला स्तुती काय होत नाही, कधीच आवडत नाही. म्हणून साधूच्या समोर साधूची स्तुती कधीच करू नये, कारण त्यांना ते आवडत नाही. म्हणून ते आपल्यावर प्रसन्न तर होणार नाही, कदाचित आपल्याला शापही देतील. त्यांना स्तुती आवडली नाही आणि त्यांना वाटलं या सर्व लोकांना आता आपण उदाहरणामधून सांगूनच द्यावं. शंकराचार्यांनी तो जे गोष्ट सगळा थांबवला आणि समुद्राच्या त्या काठावरच होते, समुद्रापर्यंत गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या हातामधील जो दंड होता, हातामधील दंड होता, तो दंड त्याने समुद्रामध्ये बुडवला. काठीच ना, दंड म्हणजे काय, काठी. समुद्रामध्ये ती काठी बुडवली, वर काढली आणि सांगितलं ऐका आता काठी समुद्रातून वर काढल्यानंतर त्या काठीचे थेंब काय झाले, खाली निथळले आणि त्या काठीला खालून एक थेंब चिटकलेला होता. काठीला एक थेंब खालून चिटकलेला होता. आणि शंकराचार्यांनी सांगितलं हा जो एक थेंब दिसत आहे ते थेंब म्हणजे माझ्या ठिकाणचं असलेलं काय आहे, ज्ञान आहे. आणि या संपूर्ण विश्वामध्ये जेवढं काही ज्ञान आहे ते ज्ञान या समुद्रासारखं आहे. शंकराचार्यांनी सांगितलं हे ज्ञान समुद्रासारखं आहे, समुद्रासारखं. ज्यांचा ज्ञान सिंधू म्हणून लोकांनी गौरव केला ते शंकराचार्य म्हणतात एक थेंब ज्ञान माझ्या ठिकाणी आहे आणि सगळा समुद्र म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. असे जर ते शंकराचार्य म्हणत असतील तर आताच्या प महाराज मंडळींनी कशाला ज्ञानसिंधूच्या भानगडीत पडायचं. किती ज्ञान असतं आपल्याकडं, ज्ञानसिंधू काही नाही. आपण अल्पज्ञ आहोत, सगळ्या क्षेत्रातलं आपल्याला ज्ञान नाही आणि ज्या क्षेत्रातलं ज्ञान आहे तेही ज्ञान काय आहे, अल्प आहे, थोडं ज्ञान आहे. म्हणून अल्पज्ञानींचा विषय या ठिकाणी घेतलाच नाही. पण अर्जुन म्हणतो देवा सर्वज्ञ ही जे होती, जे सर्वज्ञ लोक आहे, सर्वज्ञ म्हणजे सगळंच जाणतात, सगळंच जाणणारे जे लोक आहे. काही लोक असतात त्यांना सगळ्याच क्षेत्रातलं ज्ञान असते, संपूर्ण नसतं पण बरंच ज्ञान सगळ्या क्षेत्रातलं असतं. काही लोक असे असतात त्यांना शेतीही चांगल्या प्रकारे करता येते, चांगल्या प्रकारे शेती करता येते, चांगला पखवाज वाचता येतो, गायनही चांगलं करता येतं, चांगलं कीर्तन करता येतं, चांगलं प्रवचन करता येतं. असेही लोक असतात. दवाखान्यातलंही त्यांना थोडंफार कळतं, बांधकामातलंही कळतं. असे असतात काही लोक त्यांना म्हणतात सर्व गुण संपन्न, सगळ्या गुणांनी संपन्न, म्हणजे बऱ्याच क्षेत्रातलं त्यांना ज्ञान असतं. अर्जुनाने सर्वज्ञाचा विषय घेतला आहे. सर्वज्ञ जो मनुष्य आहे, ज्याला सगळं कळतं, असे जे लोक आहे सर्वज्ञ, सर्व जाणणारे. खरं जर पाहिलं तर सर्वज्ञ एक ईश्वरच आहे. ईश्वर काय आहे, सर्वज्ञ आहे. ईश्वराला सगळं कळतं. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराला सगळं कळतं. सगळं कळतं म्हणजे भूतकाळातलं कळतं, वर्तमानातलं सुद्धा कळतं आणि त्याला भविष्य काळातलं सुद्धा कळतं. ईश्वराला सगळं कळत असतं. ईश्वर हा सर्वज्ञानी आहे. त्याने म्हटलेले आहे 7व्या अध्यायामध्ये वेदाहम समतीतानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानी च भूतानी मान्तु वेद न कश्चन. भगवान म्हणतात अर्जुना मला भूतकाळातलं कळतं, मला आता काय चालू आहे ते कळतं,
पुढं काय होणार आहे हे सुद्धा कळतंय, मला कळतंय. म्हणून भागवतामध्ये पहा तुम्ही, भूतकाळामध्ये ज्या घटना घडल्या भागवतामध्ये ते सगळं देवाने सांगून ठेवलं. त्या वर्तमान काळामध्ये जे घडत होतं तेही भागवतामध्ये आलेलं आहे. आणि पुढं अनेक युगानंतर काय होणार आहे किंवा कलियुगामध्ये पुढे काय होणार आहे कलियुगामध्ये तेही वर्णन करून ठेवलेलं आहे. त्याला म्हणतात सर्वज्ञ. देव काय आहे? सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ. देवाला सगळंच कळतं, सगळ्याचं कळतं. बाहेरचंही देवाला कळतं, काय चालू आहे आपल्या अंतःकरणात काय चालू आहे हे सुद्धा देवाला कळतं. म्हणून त्याला सर्वज्ञ म्हणतात. देव सर्वज्ञ का आहे आणि आपण अल्पज्ञ का आहे? आपल्याला थोडं कळतं आणि देवाला सगळं कळतं. असा फरक कशामुळे आहे? तसं जर पाहिलं तर देव म्हणतो ममैव अंशो जीवलोके. सगळ्या लोकांना देव म्हणतो तुम्ही कोण आहे? माझेच अंश आहे. आपणही म्हणतो आपण देवाचे लेकरं आहोत. मग देवाला सगळं कळतं आणि आपल्याला सगळं कळत नाही, असं का आहे? ते विचारसागरामध्ये आलेली शंका आहे. देव सर्वज्ञ का आहे आणि आपण अल्पज्ञ का आहे याचा विचार केलेला आहे. त्या ठिकाणी आज सांगितलेलं आहे की आपल्याला जे कळत असतं ते कशावरून कळतं? आपल्याला जे कळतं, ज्ञान होतं आपल्याला कशाने होतं असतं? अंतःकरणाने ज्ञान होत असतं. आपल्याला ज्ञान कशाने होतं? अंतःकरणाने. आपल्या आतमध्ये अंतःकरण आहे की नाही? तुम्ही त्याला मन म्हणा, त्याला चित्त म्हणा किंवा त्याला बुद्धी म्हणा. त्या बुद्धीने आपल्याला सगळं कळत असतं, अंतःकरणाने कळतं. म्हणून तुम्ही पहा, एखादा मेलेला माणूस असत, मेलेल्या माणसाजवळ लोक रडतात. एकदा तरी डोळे उघडून पहा, एकदा तरी मला एक शब्द बोला. काही कळतं का त्याला? त्याला काहीच कळत नाही. डोळे उघडून पहा म्हणा, नाही तर बोला म्हणा, उठून बसा म्हणा, त्याला काहीच कळत नाही. कशामुळं? तर त्याच्यामध्ये अंतःकरणच नसतं. त्याच्यातलं मन चित्त बुद्धी निघून गेलेली असते. आपल्याला सगळं कळतं म्हणजे आपल्या अंतःकरण शरीरामध्ये आपल्या हजर आहे. म्हणून अंतःकरणाने कळत असतं आपल्याला, अंतःकरणाने. आता मला सांगा, अंतःकरण आपल्या शरीरामध्ये आपल्याला काय काय कळतं? शरीरातलं सगळं कळतं आपल्याला. शरीराला काही होऊ द्या, अंतःकरणाला कळतं. ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे. पायामध्ये काटा टोचला, अंतःकरणाला कळतं की नाही? आग होते की नाही? पायाला काटा टोचल्यानंतर आपल्याला कळतं. एखाद्याने गळ्यात हार घातला तरीही आपल्याला कळतं. एखाद्याने हाताला चिमटा घेतला तरीही आपल्याला कळतं. एखाद्याने केस ओढले तरीही आपल्याला कळतं. एखाद्याने पाठीत चापट मारली तरीही कळतं आपल्याला. म्हणजे आपलं जेवढं काही शरीर आहे त्या शरीरावर काहीही होऊ द्या, आपल्याला कळतं की नाही? कळतं. डोळ्याला कोणी मारलं तरी कळतं, कोणी नाक ओढलं तरी कळतं. सगळं कळतं आपल्याला शरीराचं, बरं का. आपल्या शरीराला कोणी काही करू द्या, आपल्याला सगळं कळत असतं. कारण ते कशाने कळतं? अंतःकरणाने कळतं. आणि अंतःकरण हे सगळ्या शरीरामध्ये असतं. चित्त मन, कोणी म्हणतं मन कुठं आहे? दिसतच नाही. चित्त कुठं आहे? दिसतच नाही. बुद्धी कुठं आहे? कुठं आहे? नाही. ती सगळ्या शरीरामध्ये असतं. अंतःकरण सगळ्या शरीरामध्ये असतं. म्हणून शरीराला काही झालं तरी आपल्याला ते कळत असतं. अंतःकरण ही जीवाची काय आहे? उपाधी आहे. तसं ईश्वराचं जर पाहिलं, देवाचं जर पाहिलं तर देवाची उपाधी ही माया आहे. देवाची उपाधी काय आहे? माया उपाधी आहे. जसं आपलं अंतःकरण, अंतःकरणाने आपल्याला कळतं, तसं देवाला कशाने कळत असतं? मायेने कळत असतं. आणि जसे सगळ्या शरीरामध्ये आपलं काय आहे? अंतःकरण आहे, तसं सगळ्या जगामध्ये देवाची काय आहे? माया आहे. देवाची माया कुठं आहे? सगळ्या जगामध्ये माया आहे देवाची. आणि हे सगळं जग म्हणजे देवाचं काय आहे? शरीर आहे. शरीर, सगळं जग हे देवाचं शरीर आहे. म्हणून तुकोबाराने म्हटलेलं आहे, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कारण या जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे कोण आहे? देव आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, या जगातली प्रत्येक वस्तू ही कोण आहे? देव आहे. म्हणजे सगळं जग हे एक देवाचं काय आहे? शरीर आहे. जसं आपलं शरीर आहे एवढंच आहे 3.5 हाताचं, तसं देवाचं शरीर जे आहे ते सगळं जग म्हणजे देवाचं शरीर आहे. आणि जसं आपलं मन अंतःकरण या सगळ्या शरीरामध्ये असतं, तसं देवाची जी माया आहे ती माया सगळ्या जगामध्ये आहे. सगळ्या जगामध्ये, सगळ्या जगामध्ये. म्हणून आपल्याला जसं शरीरावर काही झालं तरी कळतं, तसं जगामध्ये कुठं काही होऊ द्या हे कोणाला कळत असतं? देवाला कळत असतं. उपाधीने ज्ञान होत असतं. जीवाची उपाधी अंतःकरण आहे आणि
देवाची उपाधी माया आहे, उपाधीवरून कळतो. म्हणून देवाला काय म्हणतात? सर्वज्ञ म्हणतात. सर्वज्ञ, देवाला सर्व काही कळतं. आणि त्याच देवाच्या खालोखाल ज्ञान असणारेही काही मंडळी आहे, या लोकांनाही सर्वज्ञ म्हणतात. सर्वज्ञ या शब्दाचा या ठिकाणी अर्थ असा होतो की पाप आणि पुण्य जाणणारे जे आहे त्यांना काय म्हणतात? सर्वज्ञ या ठिकाणी म्हटलेलं आहे. ज्यांना पापही कळतात आणि पुण्यही कळतात. आपल्याला पाप पुण्यातलं काही कळत नाही. कशाला पाप म्हणावं, कशाला पुण्य म्हणावं, काय केल्यावर पाप होतं, काय केल्यावर पुण्य होतं, आपल्याला काही कळत नाही, काही कळत नाही. साधं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हटलं की आपण देवाकडे जातो दर्शनाला, आणि देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण काय करत असतो? उदबत्ती लावतो देवाला. देवाला उदबत्ती लावतो. कशासाठी? देव प्रसन्न व्हावा, आपल्याला काहीतरी पुण्य लागावं म्हणून आपण देवाला उदबत्त्या लावतो. पण देवाला उदबत्त्या लावल्यानंतर पुण्य होत नसतं, पाप लागतं, पाप. त्याचं धर्मशास्त्र सांगितलेलं आहे की त्या उदबत्ती जी असते, उदबत्तीमध्ये जी काडी लावलेली असती, ती काडी कशाची आहे? बांबूची केलेली असते. बांबूच्या बारीक बारीक काड्या असतात, आणि त्या बारीक बारीक काड्या, त्या काड्यापासून उदबत्ती तयार होते. आणि मग उदबत्ती पेटल्यानंतर बांबूसुद्धा जळून जातो, बांबूसुद्धा जळतो. आणि शास्त्र सांगतं ज्याने बांबू जाळला त्याला पितृदोष लागत असतो. मेलेले आजे पंजे हे सगळे नरकामध्ये जातात बांबू जाळल्यानंतर, त्यांची अवकृपा होते, ते आपल्याला कुळाला धरण्यासाठी खाली उतरत असतात असं शास्त्र सांगतं. बांबू जाळल्यानंतर पितृदोष लागत असतो. त्या उदबत्तीमध्ये काय असतो? बांबू असतो. सगळ्यामध्ये नसेल, कदाचित थोडेफार गोष्टी आहे की ते उदबत्त्यामध्ये दुसरे लाकडं असतात, पण बहुतेक 90-95% सगळ्या उदबत्त्यामध्ये बांबूच असतो. ज्या ठिकाणी उदबत्ती तयार करतात तिथं जाऊन पहा तुम्ही, वाटलं तर, खोटं वाटलं तर. म्हणून बांबू जाळल्यानंतर पितृदोष लागत असतो. आता आपण कशासाठी देवाला लावली उदबत्ती? पुण्यासाठी लावली. झालं काय? पाप झालं, पाप. कळतच नाही आपल्याला काय होत असतं? पाप लागत असतं. अजून जर पाहायचं म्हटलं तर शहरामध्ये माहीत नाही, पण खेड्यापाड्यामध्ये काय असते? प्रथा असते. गावरान गाय असेल, नवीन गाय जर जणली, व्याली गाय, वासरू दिलं तिनं, तर तिचं जे कवळं दूध असतं, त्या कवळ्या दुधाचं काय करतो आपण? खिरवस, काही ठिकाणी खरवस म्हणतात, कोणी खरूज म्हणतं, कोणी खिरूज म्हणतं, काय असेल ते ज्याच्या त्याच्या भागात ते करतो आपण. आणि अगोदर कोणाला देतो? देवाला वाहतो. गावामध्ये मग मारुतीचं मंदिर असेल, पांडुरंगाचं मंदिर असेल, तर गावामध्ये नेऊन देवापुढे ठेवतात. कशासाठी? देव प्रसन्न व्हाव, पुण्य व्हाव म्हणून. ते सुद्धा पापच आहे. धर्मशास्त्र सांगतं की गाय जर जणली तर 10 दिवस तिचं दूध अपवित्र असतं. सगळे वारकरी खातात मजा म्हणून, तिचं 10 दिवस दूध काय असतं? अपवित्र असतं. वासराला पाजावं आणि उरलेलं काढून फेकून द्यावं, ते दूध खाऊ नये, चालत नाही. ते लोक त्याचं देवाला नैवेद्य दाखतात. कशासाठी केलं होतं? पुण्यासाठी केलं. झालं काय? पाप झालं, पाप. म्हणून पाप पुण्यातला आपल्याला काही कळत नाही. पण पाप पुण्य कळणारे जे लोक आहे, एवढंच नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या आपल्याला कळतच नाही. म्हणून पाप पुण्य जाणणारे जे आहे, जे पाप पुण्यामध्ये सर्वज्ञ आहे, सगळं कळतं त्यांना. हे जर केलं तर याच्यापासून पाप होईल का, हे जर केलं तर याच्यापासून पुण्य होईल का, असे जाणणारे जे आहे, शास्त्र शिकलेले जे आहे, तर अर्जुन म्हणतो हे उपायही जाणती. ज्यांना पाप पुण्याचे उपाय सुद्धा कळतात, काय केल्याने पाप होईल, काय केल्याने पुण्य होईल, जे ज्यांना कळतं, तेही परधर्मे व्यभिचरती कौने गुणे. असे जे लोक आहे ते कोणत्या गुणामुळे परधर्मामध्ये व्यभिचार करतात, परधर्माशी व्यभिचार करतात, हे कोणत्या गुणामुळे आहे? सर्वज्ञ ही जे होती, आपलं हे पहा, खरं बोलल्यानंतर पुण्य होतं, आपल्याला माहीत आहे की नाही? नाही, माहीत आहे. तुकोबाराने सांगितलेलं आहे, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. काहीच करू नका साधना, फक्त खरं बोलत राहायचं, रात्रंदिवस खरं बोलत राहायचं. कसाही प्रसंग येऊ, कोणताही प्रसंग येऊ, फक्त खरं बोलायचं. सत्य बोले मुखे, सत्य बोलत राहायचं. ते सत्य बोलण्याचा तप होत असतं, आणि त्या तपाने काय होतं? देव प्राप्त होतो. देव तर प्राप्त होणार आहे. रोज रात्रंदिवस खरं बोलणारा जो पुरुष आहे, ज्ञानोबा म्हणतात रात्रंदिवस सत्य बोलतो. असं 12 वर्ष त्याने सत्य बोलण्याचं जर तप केलं, 12 वर्ष खोटंच बोललं नाही त्याने कधी, किंवा व्यवहारही त्याने खोटा केला नाही, लबाड व्यवहार केला नाही, सत्य बोलला 12 वर्ष, तर त्या मनुष्याला वाचासिद्धी प्राप्त होते. वाचासिद्धी म्हणजे
तो म्हणेल ते होत असतं. मग तो जे बोलतो ते खरं होतं. याला म्हणावं वाचासिद्धी. वाचासिद्धी. त्याने सांगितलं आता दुष्काळ पडलेला आहे, आदेश दिला आता उद्या पाऊस पडणार आहे, पावसाला यावंच लागतं. तो जे म्हणेल ते घडत असतं. याला म्हणावं वाचासिद्धी. वाचासिद्धी पावाल आज्ञापक व्हाल म्हणे तुमते मागतील महारुद्धी. वाचासिद्ध होत असतं मनुष्याची. ज्ञानोबाराय म्हणतात मी जे तप केलेलं आहे ते तप कोणतं आहे? माझ्या सत्यवादाचे तप. वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. मी सत्य बोलण्याचं तप केलं, 1-2 दिवसाचा नाही, कल्पाचं हे काय आहे? तप आहे. आणि या तपाचा प्रभाव ज्ञानोबारायांची वाचा काय होती? सिद्ध वाचा होती. सिद्ध ज्ञानोबारायांची सिद्ध वाचा होती. त्या स्त्रीला सांगितलं, स्त्रीने पुरुषाचे कपडे घातलेले होते, आपण मागं दृष्टांत पाहिला. उठ मुला म्हणले ज्ञानोबाराय. त्या स्त्रीने सांगितलं वरून कपडे मुलाचे आहे, मी कोण आहे? बाई आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं बोललो ना मी, खोटं जाणार नाही, लटिके वचन नाही देई उदासीन. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. त्या स्त्रीचंच काय झालं पुढं? पुरुष झाली स्त्री. ही वाचासिद्धी आहे. सत्य बोलण्याने होते. आपल्याला माहीत आहे आपल्याला, म्हणून आपण सगळे सत्यच बोलतो का? खरं बोलतो का आपण? नाही. दिवसामध्ये किती वेळेस आपण खोटं बोलत असेल. ऐकणारे खोटं बोलतात, सांगणारे खोटं बोलतात. किती वेळेस आपण असत्य भाषण करत असेल याची आपण गणती धरत नाही आपण त्याचं मोजमाप करत. सहजासहजी माणसं खोटं बोलतात. लाईट ठरूनच खोटं बोलतात असं काही नाही. सहजासहजी खोटं बोलतात. उगा एखादा आला खालून गंगेवरून स्नान करून आला, दुसऱ्याने विचारलं कुठं स्नानाला गेलते का? नाही चक्कर मारून आलो. झालं खोटं. सहजासहजी माणसं खोटं बोलतात. हेच सांगायचं आहे की परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. आता सत्य बोलण्याने देव प्राप्त होतो आपल्याला माहीत आहे, तरी आपण परधर्म करतो ना. सत्य बोलणं आपला धर्म आहे, सामान्य धर्म आहे, तरीही असत्य बोलणं हा जो परधर्म आहे त्या परधर्माशी आपण काय करतो? व्यभिचार करतो. देवाचं नाव घेतल्याशिवाय राहू नये हा आपला धर्म आहे, तरीही आपण देवाचं नाव घेत नाही. याला म्हणावं परधर्मे व्यभिचरती. पण अर्जुन म्हणतो हे सगळं देवा घडतं, आम्हाला माहीत आहे, तुला माहीत आहे. मार्गाने चालणारे लोक मार्ग सोडून जाताना दिसतात. धर्माने चालणारे लोक धर्म सोडून परधर्म करताना दिसतात. खरं बोलण्याचं ज्यांचं नियम आहे, ज्यांचा धर्म आहे, ते खोटं बोलताना दिसतात. ज्यांनी अहिंसा करावी ते सगळे हिंसा करताना दिसतात. दया करावी ते सगळे कठोर वागताना दिसतात. चांगला व्यवहार करावा ते सगळे लबाड व्यवहार करताना दिसतात. रात्रंदिवस नामस्मरण करावं ते लोक नामस्मरण करताना दिसत नाही, ते लोक टी व्ही पाहताना दिसतात. सगळं दिसतं रे देवा, तुला दिसतं, आम्हालाही दिसतं, पण सगळ्याच्या इच्छेने हे होतं असं काही नाही देवा. कारण हे सगळे लोक आहे, तुम्ही आम्ही चातुर्मासामध्ये आलो. कशासाठी येत असतो आपण? इथं पाप करण्यासाठी येतो का? पाप करण्यासाठी नाही येत. इथून काहीतरी पुण्य घडावं आपल्याच्यानी, देवाचं दर्शन व्हावं, चंद्रभागेचं स्नान व्हावं, नामस्मरण कथा कीर्तन श्रवण व्हावं, देवाची प्रदक्षिणा घडावी, अशा पुण्य कार्यासाठी आपण सगळे इथं येतो. शुद्ध भावाने येतो, पुण्यभाव म्हणून येतो. पण पुण्यच होतं असं काही नाही. बऱ्याच वेळेस आपल्याकडून पापं घडत असतात. अर्जुनाने किंवा ज्ञानोबारायांनी आपली भूमिका घेतलेली आहे. आपली भूमिका घेऊन अर्जुन बोलतो देवा असं कशामुळं होतं? परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. कोणत्या गुणामुळे हे लोक परधर्म करतात? कोणत्या गुणामुळे पुण्य करणारे हे लोक पाप करण्यामध्ये प्रवृत्त झाले आहे? अशी कोणती गोष्ट आहे ती आपल्याला पाप करायला लावते? इच्छा नसतानाही, इच्छा नाही पाप करण्याची, तरीही माणूस पाप करतो. कोणती गोष्ट आहे अशी अर्जुनाने शंका केलेली आहे. आणि या शंकेचा अजूनही विस्तार केलेला आहे. अर्जुन म्हणताय बिजा आणि भुसा अंध निवाड नेणे जैसा नावेक देखनाही तैसा बरळे कापा. एखादा आंधळा माणूस आहे, त्या आंधळ्या माणसाला बीज म्हणजे बी आणि भूस वेगळं करता येत नाही. आंधळ्याला दिसतच नाही भूस कोणता आहे आणि बी कोणता आहे, नाही दिसत. एकत्र झालेला असेल तर म्हणजे आंधळ्या माणसाला बी आणि भूस हे वेगळं करता येत नाही. त्याच्यामध्ये दोष नाही, कारण तो आंधळाच आहे. निवाड नेणे जैसा म्हणजे त्याला ते वेगळं करता येत नाही. पण नावेक देखनाही तैसा बरळे का. पण कधी कधी शहाणे माणसं सुद्धा, ज्याला दिसतंय, डोळे ज्याला, ते लोकसुद्धा बी आणि भूस जे आहे त्यांचा निवाड करण्यामध्ये कधी कधी काय करतात? चूक करतात. असं का आहे देवा?
नावेक म्हणजे क्षणभर, देख नाही तैसा बरळे कापा. कशामुळं? एक बाई होती, तांदूळ निसण्यासाठी बसली. तांदळामध्ये खडे होते, अजून काही कचरा असेल तांदळामध्ये, बसली ती. पण तांदूळ निसाला बसली टी व्ही पुढं. टी व्ही चालू केली आणि ती तांदूळ निसाला बसली. आणि टी व्हीमध्ये तिची आवडतीची मालिका लागली. मग ते मालिका चालू, हिनं असं केलं, तिनं तसं केलं, ही सासूला अशी बोलली, ती सुनाला अशी बोलली, झालं चालू. आणि ती तांदूळ नेसणारी त्याच्यामध्ये समरस झाली. तुम्ही बऱ्याच वेळेस पहा, एखादा रडायचा प्रसंग जर चालू झाला तर टी व्ही पाहणाऱ्या बाया रडायला लागतात. काय हसायचा प्रसंग आपलाही ते होतं, आपण हसायला लागतो. खरं आहे का ते वास्तविक? टी व्हीतल्या लोकांचं रडणं खरं आहे का? खरं नाही. टी व्हीतल्या लोकांचं हसणं तरी खरं आहे का? खरं नाही. त्यांचं दुःखही खरं नाही, त्यांचं सुखही खरं नाही. तरी आपण त्याच्याशी काय होतो? समरस होतो, आपणही रडायला लागतो. चांगले डोळे होते त्या बाईला, चष्मा नव्हता, आणि टी व्ही पाहण्यामध्ये समरस झाली. तिचं तांदूळ निसायचं चालू. नवरा आला बाहेरून, नवऱ्याने पुढं पाहिलं, खनखन डोक्यात चापट आणली, तुला अक्कल आहे का? तू काय करू राहिली? मग तिनं पाहिलं, आपण तांदूळ फेकून दिले, खडेच परातीमध्ये ठेवले, खडेच परातीमध्ये राहिले. तेच म्हणतो अर्जुन, नावेक देख नाही तैसा बरळे कापा. ज्याला डोळे आहे असा डोळस माणूस सुद्धा एखाद्या वेळेस असं बरळल्यासारखं का करतो देवा? निवाड करण्यामध्ये तो का मागं पुढं पाहतो? कशाचा निवाड करायचा आहे? हे अर्जुनाचा अजून प्रश्न शिल्लकच आहे. पण आपली वेळ संपलेली आहे. आज 234 वयीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञान